भारतीय वायुसेनेत असा एक कोर्स आहे जो 100तल्या फक्त एका फायटर पायलटला पूर्ण करता येतो आणि 6 ऑगस्टला तो कोर्स पहिल्यांदाच एका महिलेने पूर्ण केला. त्याचं नाव आहे स्क्वॉड्रन लीडर भावना कंठ. हा कोर्स एवढा कठीण का असतो आणि भावना कंठ इथपर्यंत नेमक्या कशा पोहोचल्या? चला 5 मिनिटात सगळं समजून घेऊया. तारीख होती 6 ऑगस्ट 2026. ठिकाण होतं मध्य प्रदेशातलं ग्वालेर. तिथे वायुसेनेची एक खास संस्था आहे, टॅक्सेस अँड एअर कॉम्बॅट डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट, थोडक्यात TACDE. इथे स्क्वॉड्रन लीडर भावना कंठ यांनी फायटर कॉम्बॅट लीडर कोर्स यशस्वीपणे पूर्ण केला आणि त्यामुळे त्या भारताच्या पहिल्या महिला फायटर कॉम्बॅट लीडर ठरल्या. अनेक माध्यमांनी त्यांना भारताची पहिली महिला टॉपगन असंही म्हटलं. आता मुख्य प्रश्न, हा कोर्स एवढा मोठा का मानला जातो? पहिली गोष्ट, तो 20 आठवडे चालतो, म्हणजे जवळपास 5 महिने. दुसरी गोष्ट, वायुसेनेतल्या फायटर पायलटांपैकी फक्त 1% पायलट हा कोर्स पूर्ण करू शकतात. आणि तिसरी गोष्ट, जी सर्वात महत्त्वाची आहे, इथे फक्त विमान उडवायला शिकवत नाहीत, इथे नेतृत्व शिकवतात. म्हणजे नेमकं काय? एका मोहिमेत जेव्हा अनेक विमानं एकत्र जातात तेव्हा कोणी कुठं राहायचं, कोणी कुठं पुढे जायचं आणि परिस्थिती अचानक बदलली तर काय करायचं, हे सगळं ठरवणारा एक नेता लागतो. त्यालाच फायटर कॉम्बॅट लीडर म्हणतात. आणि TACDE ही संस्था फक्त प्रशिक्षण देत नाही, ती वायुसेनेची हवाई युद्धाची रणनीतीचं तयार करते. म्हणूनच तिची तुलना अमेरिकेच्या प्रसिद्ध टॉप गन कार्यक्रमाशी केली जाते. आता त्यांची गोष्ट, आणि ही गोष्ट खरंच ऐकण्यासारखी आहे. भावना कंठ यांचा जन्म 1 डिसेंबर 1992 रोजी बिहारच्या दरभंगा इथे झाला. पण त्या लहानच्या मोठ्या झाल्या बेगुसरायमधल्या बरौनी रिफायनरी टाउनशिपमध्ये. त्यांचे वडील तेज नारायण कंठ हे इंडियन ऑइलमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर होते आणि आई राधा कंठ गृहिणी आहेत. शाळा तिथल्याच DAV पब्लिक स्कूलमध्ये झाली. पुढे त्या बंगळुरूला गेल्या आणि 2014 मध्ये BMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी घेतली. आणि इथे एक फार रंजक गोष्ट आहे. इंजिनिअरिंग अंतर्गत त्यांना TCS मध्ये नोकरी लागली होती, पण त्यांनी ती नोकरी सोडली कारण त्यांचं स्वप्न वेगळंच होतं, आकाशात उडायचं. मग पुढे काय झालं? जून 2016 मध्ये त्या वायुसेनेत दाखल झाल्या. त्यांच्यासोबत होत्या अवनी चतुर्वेदी आणि मोहना सिंग. या तिघी भारताच्या पहिल्या 3 महिला फायटर पायलट ठरल्या. तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते त्यांना कमिशन मिळालं. पुढे भावना कंठ यांनी राजस्थानमधल्या तळावरून MiG-21 बायसन हे विमान उडवलं. मे 2019 मध्ये त्या युद्ध मोहिमांसाठी पात्र ठरणाऱ्या पहिला भारतीय महिला फायटर पायलट बनल्या. मार्च 2020 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांना नारी शक्ती पुरस्कार मिळाला आणि 2021च्या प्रजासत्ताक दिनी त्या वायुसेनेच्या चित्ररथात सहभागी झाल्या. अशी संधी मिळालेल्या त्या पहिल्याच महिला फायटर पायलट बनल्या होत्या. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, 2015 मध्ये सरकारनं महिलांना फायटर विमानांच्या शाखेत घेण्याचा निर्णय घेतला, पण तो निर्णय प्रायोगिक तत्वावर होता, म्हणजे बघूया जमतंय का अशा स्वरूपाचा. 10 वर्षांनंतर आज त्या प्रयोगाचं काय झालं? आज महिला पायलट सुखोई, तेजस आणि राफेल अशी विमान उडवतात. मे 2024 मध्ये स्क्वॉड्रन लीडर सान्या यांनी सर्वोच्च प्रशिक्षक दर्जा मिळवला आणि शिवांगी सिंग या भारताच्या पहिल्या महिला राफेल पायलट आहेत. आणि आता भावना कंठ यांनी वायुसेनेतला सर्वात कठीण कोर्सही पूर्ण केला. म्हणजे प्रश्न आता महिला फायटर विमान उडवू शकतात का हा राहिलेला नाही. प्रश्न आहे त्या नेतृत्व करू शकतात का? आणि त्याचंही उत्तर आता मिळालं आहे. या पात्रतेनंतर भावना कंठ आता प्रत्यक्ष मोहिमांमध्ये अनेक लढाऊ विमानांच्या पथकाचं नेतृत्व करू शकतील. पण याहून मोठी गोष्ट वेगळीच आहे. बिहारमधल्या एका छोट्या टाउनशिपमध्ये वाढलेली मुलगी, जिनं इंजिनिअरिंग केलं, IT कंपनीत नोकरी केली आणि आज ती देशातल्या सर्वात निवडक फायटर पायलटांपैकी एक आहे. ही गोष्ट फक्त वायुसेनेची नाही, प्रत्येक स्वप्न बघणाऱ्या मुलीची आहे.
तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या ओळखीतल्या एखाद्या मुलीला हा व्हिडिओ नक्की पाठवा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.